नमस्कार, मी शीतल राजू शिर्के. लोकवृत्तमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहूयाच्या ठळक घडामोडी. साताऱ्यात एकच चर्चा, कोण बनणार उपाध्यक्ष? राजू भोसले, आंबेकर, अल्ली शेठ, लेवे आदी नावे चर्चेत. पेन्शनधारकांना 3 रांगांची सत्व परीक्षा, स्वतंत्र व्यवस्थेची गरज. आता सांगली पोलीसही बनणार हायटेक. पोलिसांच्या सर्व प्रकारच्या फी आता पॉस मशीनवर येणार भरता. जिल्हा परिषदेत जागा असून देखील नियोजनाअभावी वाहने नो पार्किंग मध्ये, बंद गाड्या पार्किंग मध्ये आणि चालू रस्त्यामध्ये अशी गत. सांगली सिव्हिल मध्ये वापरलेल्या सुया, सिरीज आणि ग्लोव्ज टाकले जातात उघड्यावर, नागरिकांचे आरोग्य धोक्यात. रोमांच उभे करणाऱ्या शिवकालीन खेळाच्या साक्षीने प्रतापगडावर शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा. बातमीपत्र सविस्तर. नगराध्यक्ष पदासाठी सातारा विकास आघाडीने फ्रेश चेहरा दिल्याने आता सातारा विकास आघाडीचा उपाध्यक्ष कोण असणार याविषयी साताऱ्यात मोठी उत्सुकता लागली आहे. नगराध्यक्ष पदासह 22 जागा घेत सातारा विकास आघाडीने पालिकेत बहुमत मिळवले. 12 जागा मिळालेली नगर विकास आघाडी प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेत दिसणार आहे. भाजपनेही सभागृहात विरोधी बाकावर बसण्याचे मनसुबे जाहीर केले आहेत. येत्या आठवडाभरात नवनिर्वाचित उमेदवारांची पहिली सभा बोलवली जाईल. त्यात उपाध्यक्षाची निवड होणार आहे. माधवी कदम यांच्या रूपाने सातारा विकास आघाडीने नगराध्यक्ष पदासाठी फ्रेश चेहरा दिला आहे. पालिका कामकाजाची पद्धत आत्मसात करण्यासाठी त्यांना काही काळ द्यावा लागेल. अशा वेळी पालिकेच्या कामकाजात सक्षम व आक्रमक उपाध्यक्षाची गरज असल्याने हे पद अनुभवी व ज्येष्ठ सदस्याकडे दिले जाण्याची शक्यता आहे. माजी नगरसेवक राजू भोसले, श्रीकांत आंबेकर, अल्लाउद्दीन शेख, वसंत लेवे, किशोर शिंदे ही नावे चर्चेत आहेत. पालिका निवडणुकीनंतर सध्या कोण बनणार उपाध्यक्ष एवढीच शहरात चर्चा आहे. 500 व 1000च्या नोटाबंदीमुळे आर्थिक व्यवहारावर मोठा परिणाम झाला आहे. तसेच पेन्शनधारकांना सध्या 3 रांगांमध्ये उभे राहून आलेल्या पेन्शन मधील काही रक्कम मिळत असल्याने जणू या पेन्शनसाठी आपली सत्व परीक्षा घेतली जात आहे की काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. महिन्याच्या 1 तारखेला पेन्शन बँकेत जमा होते, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. सध्या वर्षाअखेर असल्याने पेन्शन धारकांना हयातीचे दाखले देणे बंधनकारक असल्याने ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनसाठी हयातीचा दाखला देण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत आहे. यानंतर पेन्शन जमा झाली की नाही यासाठी पासबुक भरून घेण्यासाठी दुसऱ्या रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यानंतर पैसे काढण्यासाठी तिसऱ्या रांगेत उभे राहावे लागत असल्याने ज्येष्ठ नागरिकांतून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. तसेच चलनाच्या तुटवड्यामुळे पूर्ण पेन्शन मिळत नसल्याने सलग 2-3 दिवस बँकेत पैसे काढण्यासाठी यावे लागत असल्याने हाल होत असून किमान ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे. आता सांगली पोलीसही हायटेक बनणार आहेत, त्यामुळे पोलिसांची सर्व प्रकारची फी आणि दंड आता पॉस मशीनने भरता येणार आहे. विशेष म्हणजे वाहतूक शाखेचा दंडही ऑनलाईन भरता येणार असून भ्रष्टाचार मुक्त कारभारासाठी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी हा धाडसी निर्णय घेतला आहे. नोटाबंदीनंतर बहुतांश व्यवहार हे कॅशलेस कडे वळले आहेत, त्यामुळे आता पोलीस दलही हायटेक बनत आहे. पोलीस दलातील नागरिकांशी संबंधित असणारी सर्व फी आणि वाहतूक शाखेचा दंड भरण्यासाठी नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी आता पॉस मशीन पोलिसांना दिली जाणार आहेत. या मशीनद्वारे आता पोलिसांचे व्हेरिफिकेशन फी, पासपोर्ट फी तसेच वाहतूक शाखेचा दंडही क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे भरता येणार आहे. त्यामुळे सर्व व्यवहार कॅशलेस आणि ऑनलाईन होत असल्याने पोलीस दलातील भ्रष्टाचार कमी करण्यास मदत होईल आणि नागरिकांना जलद सेवा उपलब्ध होईल असा दावाही पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी केला आहे. जिल्हा परिषदेत पार्किंगची सोय असूनही वर्षानुवर्षे बंद पडलेली वाहने लावली गेली असल्याने येथे येणारी वाहने कार्यालयाच्या दारातच अस्ताव्यस्त उभारलेली दिसून येत आहेत. पुरेशी पार्किंगची सोय असून देखील येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा परिषद म्हणजे एक प्रकारचे मिनी मंत्रालय म्हणून पाहिले जाते. या ठिकाणी जिल्ह्यातून हजारो नागरिक कामकाजानिमित्त ये जा करीत असतात. त्यामुळे या ठिकाणी वाहनांची वर्दळ होऊ नये म्हणून दुचाकी आणि चारचाकी अशी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
यामध्ये दुचाकी वाहने पद्धतशीर पार्किंग करत असले तरी 4 चाकी वाहने मात्र दिसेल त्या जागी पार्किंग करत असल्यामुळे जिल्ह्याचे नियोजन करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या नियोजनाच्या अभावाचे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। जिल्हा परिषदेच्या इन गेटवर मोठ्या प्रमाणात 4 चाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था केली गेली आहे, परंतु या पार्किंग मध्ये वर्षानुवर्षे बंद पडलेली शासकीय वाहने तळ ठोकून आहेत। या गाड्यांवर धूळ कचरा साचून राहिला आहे। जवळपास 15हून अधिक नादुरुस्त वाहने या पार्किंगच्या जागेत उभी आहेत। त्यामुळे या ठिकाणी पार्किंगची मोठ्या प्रमाणात जागा व्यापून गेली आहे। मुळातच बंद गाड्या पार्किंग मध्ये असल्याने येणाऱ्या गाड्यांना पार्किंगसाठी जागा मिळत नाही। यास्तव या गाड्या जिल्हा परिषदेच्या दारातच पार्किंग केल्या जात आहे। वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी येथेही पोलिसांची क्रेन फिरवावी अशी मागणी होत आहे। सांगली सिव्हिल मध्ये वापरलेल्या सुया, सिरिंज आणि ग्लोव्ज उघड्यावर टाकले जातात। त्यामुळे रुग्णांचे तसेच त्यांच्या नातेवाईकांचे व परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। दरम्यान सिव्हिल परिसरात डुकरांचा मुक्त वावर असल्याने याचा त्रास नागरिकांना होत आहे। त्यामुळे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे। सांगली रुग्णसेवेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या सांगली सिव्हिल मध्ये रुग्णांच्या नातेवाईकांच्या जीविताशी खेळ सुरू आहे। सिव्हिलच्या बर्न वॉर्ड शेजारी रुग्णालय स्टाफ कडून वापरलेल्या सुया, सिरिंज आणि ग्लोव्ज अक्षरशः उघड्यावर टाकले जात आहे। त्यामुळे या परिसरात फिरणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। याचबरोबर सिव्हिल आवारात डुकरांचा मुक्त वावर असल्याने याचा त्रास होत आहे। रुग्णांच्या नातेवाईकांसाठी असणाऱ्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही अत्यंत दलदलीत आहे। त्यामुळे दलदलीत उभा राहून लोकांना पिण्याचे पाणी प्यावे लागत आहे। त्यामुळे सिव्हिल मध्ये रुग्णांबरोबर त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। याकडे रुग्णालय प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे। हर हर महादेव, जय शिवाजी, जय भवानी अशा घोषणा, पोवाडा, ढोल ताशा, तुताऱ्या, लेझिम यांचा गजर तसेच शिवकालीन खेळ आणि शिवप्रतापाला वंदना म्हणून आकाशातून पुष्पवृष्टी या वैशिष्ट्यांसह किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला। प्रभारी जिल्हाधिकारी प्रमोद यादव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सपत्नीक तसेच निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात आई भवानी मातेची मंत्रोच्चाराच्या गजरात पूजा बांधण्यात आली। त्यानंतर प्रभारी जिल्हाधिकारी श्री यादव यांच्या हस्ते आई भवानीची मनोभावे आरती करण्यात आली। भवानी मातेच्या मंदिरासमोर ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून शिवशाहीचे प्रतीक असणाऱ्या भगव्या ध्वजाचे रोहन कुंभरोशीचे सरपंच रविकांत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी ढोल, तुताऱ्या, लेझिम यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला। यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बावरे, वाईच्या विभागीय अधिकारी अस्मिता मोरे, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, तहसीलदार रमेश शेडगे, महाबळेश्वरचे गटविकास अधिकारी दिलीप शिंदे, महाबळेश्वरचे नगराध्यक्ष संतोष आखाडे, महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी आशा राऊत, पाचगणीच्या मुख्याधिकारी अमिता दगडे, वाईचे सहाय्यक गट विकास अधिकारी रवींद्र कुमार सांगळे, किल्लेदार विजय हवलदार, व्यवस्थापक व्ही परदेशी, देवेंद्र भोसले आदी उपस्थित होते। त्यानंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली। छत्रपतींची मूर्ती असलेल्या या पालखीची वाजत गाजत मिरवणूक सुरू झाली। जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवरांनी पालखी घेऊन मिरवणूक मार्गस्थ केली। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जावळी वाडा कुंभरोशीच्या विद्यार्थिनींचे लेझिम, तुताऱ्या, काठीवर चालणारी मुले, आई भवानी मातेचा व शिवरायांचा जय जयकार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घोषणांनी मिरवणूक मार्ग दुमदुमून गेला। पालखीचे शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ आगमन झाल्यावर प्रभारी जिल्हाधिकारी श्री यादव यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून भक्तिभावाने पूजा करण्यात आली। यावेळी तहसीलदार नेताजी कुंभारे, माजी आमदार नितीन शिंदे, स्वाती शिंदे आदी उपस्थित होते। यावेळी क्षत्रिय कुलावंत राजाधिराज या ललकारीने शिवरायांच्या जय जयकाराच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते। शिवपुतळ्यावरील ध्वजस्तंभावर जिल्हाधिकारी श्री यादव यांनी भगव्याचे ध्वजारोहण केले। यानंतर सातारा पोलीस दलाच्या बँड पथकाने विविध धून वाजवून मानवंदना दिली। यानंतर शाहीर शरद यादव आणि त्यांच्या सहकार्यांनी प्रतापगडाचा
रणसंग्राम हा जोशपूर्ण पोवाडा सादर केला। छावा युवा मंचाचे अध्यक्ष उदय यादव यांनी विद्यार्थ्यांसह लाठी चालवणे, तलवारबाजी, दांडपट्टा, कुऱ्हाडबाजी, अग्निचक्र, गनिमी कावा आदी ऐतिहासिक खेळांचे प्रात्यक्षिक करून उपस्थितांची मने जिंकली। स्वराज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर बीजी शिर्के अँड कंपनीच्या हेलिकॉप्टरद्वारे आकाशातून 3 वेळा पुष्पवृष्टी करण्यात आली। यावेळी उपस्थितांकडून जय शिवाजी जय भवानीचा गजर करण्यात आला। या नेत्रदीप सोहळ्यास विविध शासकीय अधिकारी, शिवप्रेमी नागरिक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकवृत्त उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये। तोपर्यंत नमस्कार।